गडचिरोलीची एक महत्त्वाची बातमी समोर येते। मतमोजणीत प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार दिसतोय। 1 तासानंतर पोस्टल मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीये। प्रभागनिहाय मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाहीये। निवडणूक अधिकारी स्मिता बेलपत्रे यांचा माध्यमांशी या ठिकाणी मात्र वाद झालेला आहे। स्मिता बेलपत्रे यांचा माध्यम प्रतिनिधींशी वाद झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। तर भाजपा पक्षनिहाय 105 जागांवर आघाडी। शिंदेंची शिवसेना 42, राष्ट्रवादी काँग्रेस दादांची 38, काँग्रेस 17, तर ठाकरेंची शिवसेना 9 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 10। शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना ही कट टू कट चालताना दिसतेय। एकदम काटेकी टक्कर आघाडीमध्ये या ठिकाणी 2 पक्षांमध्ये। तर तिथं भाजपनं मात्र 100चा आकडा पार केलेला आहे, जो सातत्यानं भाजपाकडून उल्लेख केला जात होता। अब की बार 100 पार या ठिकाणी 105 जागांवर भाजप आघाडी घेताना दिसतंय। लवांडे जी, तुम्ही ऐकलं असेल अरुण सावंत नेमका काय म्हणाले, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे। अरुण सावंत जे बोलत होते की आयात निर्यात आर्थिक, त्यांना आर्थिक गणित नक्की चांगली माहिती आहे, कारण 50 खोके एकदम ओके हा डायलॉग आता शाळेतली लहान मुलं सुद्धा एकमेकाला 50 खोके एकदम होके हे हा एक खोटा दावा होता। स्वतः उबाटा शिवसेनेचे नेते प्रभू साहेब यांनी स्वतः सांगितलं की हे वाक्य आमचं त्यावेळेस उगीच आम्ही बोलत होतो। कोर्टामध्ये त्यांनी हा जबाब नोंदवलेला आहे आणि दिलेला आहे। तेव्हा ओके आणि खोके आता बस करा तुम्ही। आता या वाक्यांवरती तुम्ही निवडणुका जिंकणार नाही। तुम्हाला जनतेत उतरावं लागेल, जनतेमध्ये काम करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल। तेव्हा हे खोटे डायलॉग मारणं बंद करा। हे डायलॉग नाही, ते वास्तव तुमच्याच अनेक आमदार स्वतः सुनील प्रभू यांनी सांगितलं कोर्टाला की हे त्यावेळेसचे आमचं घोषवाक्य हे आम्ही उगीच खोटं खोटं बोलत होतो। आणि पैशाचे व्यवहार कसे करायचे तुम्हाला चांगलं माहितीये, कारण आर्थिक गणित तुम्हाला जुळवता येतात। गेली 50 वर्ष जेव्हा काँग्रेस जिंकत होती तेव्हा काँग्रेस काय पैशाचं वाटप करून जिंकत होती का, किंवा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मॅनेज करून जिंकत होती का? तुम्ही आता जनतेच्या मनामधून उतरलेला आहात आणि म्हणून जनतेने तुम्हाला धिडकारलेलं आहे, हे तुम्ही मान्य करा। 70 वर्षात अशी कधी पक्ष पळवापळवी झालेली नव्हती, कधी आर्थिक गणित 50 खोके एकदम ओके असे कधी गणित जुळली नव्हती 70 वर्षामध्ये। जरा भानावर या। आणि आर्थिक निवडणुका जर पैसा केंद्रित होणार असतील तर लोकशाहीला तरी काय अर्थ राहणार आहे? नैतिकतेच्या पातळीवर जरा कधीतरी बोला। नैतिकतेच्या पातळीवर आपण बोलायला लागला तर मागे बसावं लागेल तुम्हाला, कारण तुमच्याकडे कुठलीही नैतिकता राहिलेली नाही। जर तसं असतं तर आज महायुतीमध्ये एकमेकांची नक्कर काढली जात आहेत, एकमेकांचे पैसे पकडले जात आहेत। तुमच्याच पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही मारू नये, तुम्हाला तो अधिकार नाहीये। ज्या पद्धतीनं 40 वर्ष या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची बातमी आता समोर येताना दिसते, पाहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।